हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 8 मॅथ्सची 2024-25 म्हणजेच मागील वर्षीची एक सराव प्रश्नपत्रिका सोडू. ही सराव प्रश्नपत्रिका रयत शिक्षण संस्थेची 2024-25 म्हणजेच मागील वर्षीच्या सरावासाठी आपण ही प्रश्नपत्रिका सोडू. तर पहिला प्रश्न याच्यामध्ये असा आहे, फिल इन द ब्लँक्स. त्यातला पहिला, द मीन ऑफ 60, 50, 54, 46 अँड 50 इज डॉट डॉट. या सर्वांचा मीन काढायचा आहे. या सर्वांची बेरीज आपल्याला करावं लागेल. या सगळ्यांची बेरीज 260 येईल. तर एकूण संख्या 5 आहे, त्यामुळे त्याला 5 ने भागायचं. उत्तर येईल 52. So this is the mean of the given data. Next is the figure which exactly coincide with each other are called dot dot figures. So they are called as congruent figures. If x by 3 is equal to 4, then what is the value of x? 3 जर राईट हँड साईडला घेतले तर त्याचं प्रोडक्ट होईल 4 आणि 3 यांचा गुणाकार 12 येईल. सो x is equal to 12. The highest index of a variable in the given polynomial is called dot dot of the polynomial. So it is called as the degree of that polynomial. Next is 42 divided by 60 into 100 is equal to dot dot. इथे एका शून्याला हा शून्य निघून जाईल. 6 ने 42 ला भाग जाईल. 6 7 42 आणि 7 गुणिले 10 70. क्वेश्चन नंबर 2 त्यातला पहिला आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. हे इक्वेशन सोडवायचं आहे. याच्यासाठी 9x आणि 6x यापैकी 6x लहान आहे, मग दोन्ही बाजूतून 6x आपण सबट्रॅक्ट करूया. मग 9x minus 4 minus 6x is equal to 6x plus 29. त्यातून सुद्धा minus 6x करायचे. मग प्लस 6x ला minus 6x निघून जाईल. 9x minus 6x it is 3x minus 4 is equal to 29. आता इथं minus 4 आहे, त्याची ऑपोजिट होईल प्लस 4. मग दोन्ही बाजूला 4 ॲड करायचं. सो 3x minus 4 plus 4 is equal to 29 plus 4. मायनस 4 ला प्लस 4 निघून जाईल. 3x is equal to 29 plus 4 33. आता x ची व्हॅल्यू काढायला त्याच्यासोबत कोएफिशियंट 3 आहे, तो घालवायचा असेल तर दोन्ही बाजूला 3 ने डिवाइड करू. सो 3x by 3 is equal to 33 divided by 3. इथं 3 ला 3 निघून जाईल. शिल्लक राहील x is equal to, इथं 3 ने जर भाग घालवला तर 11चा भाग जाईल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. x is equal to 11. Next question, if summation fi x is 195 and n is 30, what is the value of mean, that is x bar? So formula for finding the mean, that is x bar, is equal to summation fi xi divided by summation fi. मग summation fi म्हणजेच n. summation fi xi दिलाय 195, तो या बाजूला ठेवूया, divided by summation fi is 30. इथं 30 न भाग घालू, 6चा भाग जाईल. 30 गुणिले 6 180, शिल्लक राहतील 15. तर भाग जात नाही म्हणून इथे डेसिमल घेऊया, त्याच्याबद्दल एक 0 आणि 30 गुणिले 5 150. त्यामुळे याचा मीन येईल 6.5. नेक्स्ट, गिवन इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल. डिसाइड वेदर दीज व्हॅल्यूज आर सोल्युशन्स ऑफ दॅट इक्वेशन ऑर नॉट. मग इक्वेशन दिली आपल्याला 9m is equal to 81. तर त्याच्यासमोर पहिल्यांदा m ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. फॉर m is equal to 3. मग या इक्वेशन मध्ये m ची व्हॅल्यू आपण जर 3 ठेवली, दॅट इज 9 into 3 is equal to 81. 9 आणि 3 चा गुणाकार मिळतो 27, that is equal to 81. So which is not possible. त्यामुळं m is equal to 3 is not a solution of this equation. हे या प्रश्नाचं उत्तर झालं. आता पुढं त्याच इक्वेशनसाठी 9m is equal to 81 साठी आता m ची व्हॅल्यू घेऊया 9. सो 9 into m म्हणजेच काय, 9 into 9 is equal to 81. So 9 into 9, 81 is equal to 81. This value satisfies the equation. That means m is equal to 9 is the solution. So m is equal to 9 is the solution of the given equation, that is 9m is equal to 81. Next question, divide and write the quotient and remainder. 8p cube minus 4p square ला 2p square ने डिवाइड करायचं आहे. सो 8pq या सिम्बॉलच्या आत लिहूया मायनस 4p स्क्वेअर, त्याला डिवाइड करायचं 2p स्क्वेअरनं. मग इथं 2 आणि 8 मध्ये संबंध, 2 ला 4 न गुणलं तर 8 मिळेल आणि p स्क्वेअरला p न गुणलं तर p क्यूब मिळेल. त्यामुळे इथं भाग लागेल 4pचा. आता या 4p न 2p स्क्वेअरला जर गुणलं तर 4 into 2 8, p into p स्क्वेअर p क्यूब मिळेल. यांची सबट्रॅक्शन करूया, 0 मिळेल. मायनस 4p स्क्वेअर. आता इथं सुद्धा तोच विचार करायचा, p स्क्वेअर आहेच. 2 ला कितीनं गुणलं तर -4 मिळेल. 2 ला किती
2ला कितीनं गुणलं तर -4 मिळतील, तर -2 त्यामुळे इथं भाग -2चा लावायचा. सो -2 इंटू 2p², उत्तर मिळेल -4p². आणि यांची वजाबाकी जर केली तर या मायनसचं प्लस होईल, दोन्ही एकमेकाला निघून जाईल, रिमाइंडर राहील 0. मग आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर पण विचारलाय. सो इन दिस केस कोशंट वुड बी 4p - 2 and the remainder is 0. This is the next question. Complete the following table. Number of projects given, number of years, frequency is given. We have to find fi xi. म्हणजे fi फ्रिक्वेन्सी आणि xi 1 यांचा प्रोडक्ट फक्त घ्यायचा. 3 × 1 दॅट्स 3. 6 आणि 2चा गुणाकार इथे घेतलायच. मी तो गुणाकार 18 आहे आणि एक संख्या 3 आहे, मग दुसरी संख्या 6च पाहिजे, तरच गुणाकार 18 मिळेल. त्यानंतर शेवटच्या मध्ये 5 × 2 दॅट्स 10. आता इथं समेशन fi xi काढायचं म्हणजे या सर्वांची करायची बेरीज. मग 18 आणि 12 30, 10 40, 40 आणि 12 52 आणि 3 55. त्यामुळे उत्तर येईल समेशन fi xi 55. नेक्स्ट क्वेश्चन. द रेशियो ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास is 13:7. Find the weight of zinc in a brass utensil weighing 700 kg. So in this question, the proportion of copper and zinc in brass is given and it is 13:7. मग यांचं ग्रॅम किती आहे हे काढायला आपल्याला या दोन्हीला एका कॉमन मल्टिपलनं मल्टिप्लाय करावं लागेल. सो लेट इट बी कॉमन मल्टिपल. सो लेट द कॉमन मल्टिपल बी x. म्हणजे कॉपरचं प्रमाण असेल 13x आणि झिंकचं असणार आहे 7x. आता ह्या दोन्हीची जर बेरीज केली 13x + 7x तर ते 700 ग्रॅम होणार आहे. त्या ब्रासमध्ये जे युटेन्सिल 700 ग्रॅमचं आहे त्याच्यामध्ये झिंकचं प्रमाण किती ते काढायचं आहे. पहिल्यांदा एकशे किंमत काढावं लागेल. मग 13 आणि 7 यांची बेरीज येईल 20x = 700. एकशे किंमत काढायला 20 आपण राईट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाईल, शून्याला शून्य निघून जाईल आणि भाग लागेल 35चा. सो व्हॅल्यू ऑफ x इज 35. आपल्याला विचारले झिंकचं प्रपोर्शन किती. मग झिंकचं प्रपोर्शन आपल्याकडे 7x म्हणजे 7 × x आणि एकशे किंमत आपण 35 काढलेली आहे. या दोन्हीचा गुणाकार करायचा. 7 × 35 7 × 3 7 × 21 आणि 3 24. तर त्या भांड्यामध्ये झिंकचं प्रमाण असेल 245 ग्रॅम. नेक्स्ट क्वेश्चन. ट्रायंगल DEF and triangle LMN are congruent in the correspondence EDF congruent to LMN. Write the any two pairs of congruent sides in the correspondence. मग दोन पेअर फक्त लिहायचेत. पहिली आपण सेगमेंट घेऊया ED. या करस्पॉन्डन्स वरून ठरवायचं ED त्याची करस्पॉन्डिंग साईड असणार आहे LM. सो ED इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट LM. आणखी एक घेऊया DF म्हणजे दुसरा आणि तिसरा व्हर्टेक्स आपण घेतलाय. मग दुसऱ्या ट्रायंगलमध्ये दुसरा आणि तिसरा व्हर्टेक्स येईल MN. आणखी एक आपण लिहू शकतो पण इथं दोनच आपल्याला विचारले. नेक्स्ट क्वेश्चन. डिव्हाइड अँड राईट द कोशंट अँड द रिमाइंडर. मग x - 4 या पॉलिनॉमियल आपल्याला डिव्हाइड करायचं आहे. सर्वात आधी ही पॉलिनॉमियल आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूया. म्हणजे सर्वात अगोदर ज्याचा इंडेक्स सर्वात जास्त आहे ती टर्म पहिली, इट इज 4x³ प्लस त्यानंतर एक्सची टर्म आहे 3x आणि कॉन्स्टंट टर्म दिली नाही ती 0 घेऊ किंवा नाही घेतली तरी सुद्धा चालेल. तर याला आपल्याला डिव्हाइड करायचं आहे x - 4. मग इथं x - 4 ज्याला डिव्हाइड करायचं ती भागाकार चिन्हाच्या आत लिहूया. 4x³ प्लस 2x² प्लस 3x. मग इथं पहिली टर्म x आहे, इथं 4x³ आहे, भाग लागेल 4x² म्हणजे या दोन्हीचा गुणाकार 4x³ मिळेल. आता या 4x² या सगळ्या टर्म्सला गुणूया. या 4x² x आणि -4ला गुणूया. 4x² × x 4x³ मिळेल. मायनस साईन आहे, प्लस मायनस गुणाकार मायनस येईल. 4x² × 4 इट इज 16x². आता या दोन्हीची वजाबाकी करायची, त्यामुळे इथं चिन्ह बदलायचे. प्लस होईल मायनस, मायनसचं प्लस. 4x³ ला -4x³ निघून जाईल. 2x² प्लस 16x² इट इज 18x² प्लस 3x. पुढची टर्म लिहून घेऊ. आता पुन्हा इथं x आहे, इथं 18x² आहे, भाग लागेल प्लस 18x म्हणजे मग 18x आणि xचा गुणाकार 18x² मिळेल. सो 18x × x दॅट्स 18x². पुन्हा या 18x -4ला गुणायचं, प्रोडक्ट मायनस येईल. 18 × 4 72x. या दोन्हीची आता वजाबाकी करायची. पुन्हा प्लसचे मायनस होतील, मायनसचे प्लस होतील. प्लस 18x² ला -18x² निघून जाईल. 3x प्लस 72x इट्स 75x. सो दिस इज द रिमाइंडर.
आता याच्यामध्ये पुन्हा आपण विचार असा करायचा की ते 75x आहे आणि इथे x आहे, मग भाग कितीचा लागेल तर 75चा भाग लागेल, कारण 75 x ला गुणलं तर 75x मिळतील. मग 75 इंटू एक्स 75x मिळेल. पण 75 -4ला पण आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल की इथं संख्या -4 आहे. मग 75 जर 4ला गुणलं तर उत्तर 300 येईल. प्लस मायनस प्रोडक्ट वुड बी मायनस. आता इथे 75x प्लस काही नाही आहे, त्यामुळे इथे 0 घ्यायचं आणि आता यांची वजाबाकी करायची. पुन्हा एकदा वजाबाकी करताना हे प्लस 75x होतील मायनस, इथं मायनसचे होतील प्लस, प्लस मायनस एकमेकांना निघून जाईल. 0 + 300 इट इज 300. सो दिस इज द रिमाइंडर. आणि त्यावेळेला आपला जो क्वोशंट आहे तो क्वोशंट आलेला आहे 4x² + 18x + 75. आणि त्यावेळेला बाकी शिल्लक राहिली म्हणजेच रिमाइंडर असणार आहे 300. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन फिगर्स. याच्यामध्ये AB आणि PQ ह्या दोन साईड्स कॉन्ग्रुएंट दाखवल्यात. अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q, A इज कॉन्ग्रुएंट टू P. तर या दिलेल्या माहितीवरून आपल्याला ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. पहिलं आपल्याला दिले इन ट्रायंगल ABC अँड PQR या करस्पॉन्डन्ससाठी BACचा करस्पॉन्डिंग अँगल काय असेल. मग PAC म्हणजे दुसरा, पहिला, तिसरा व्हर्टेक्स याचा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे QPR. त्यानंतर साईड PQ त्याची करस्पॉन्डिंग साईड, मग इथं करस्पॉन्डन्स आपल्याला दिला आहे. PQची करस्पॉन्डिंग साईड असणार आहे AB, त्यामुळे इथं असेल सेगमेंट AB और साईड AB. त्यानंतर अँगल PQR दिला आहे, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा व्हर्टेक्स इकडं आहे ABC. सो इट्स करस्पॉन्डिंग अँगल इज ABC. सो दीज टू ट्रायंगल्स ABC अँड PQR आर कॉन्ग्रुएंट बाय विच टेस्ट असं विचारलं आहे. मग इथं दोन अँगल्स आहेत त्यांच्यामध्ये ही साईड आहे. सो दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ ASA टेस्ट.